नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी एसटी वर्कशॉप जे आहे त्या एसटी वर्कशॉपच्या इथे आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून अनेक तक्रारी ज्या आहेत त्या येत होत्या की या एसटी वर्कशॉपच्या बाजूला ही झाडं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात तोडली जात आहेत। आणि आता या संदर्भामध्ये महेश कदम जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते ते आक्रमक झालेले आहेत आणि इथे खाली बसलेले तुम्ही ते पाहताय। गेल्या अनेक दिवसांपासून मला इंस्टाग्राम, फेसबुक असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक मेसेजेस येत होते की या ठिकाणी जे आहे ते अनेक झाडं जी आहेत ती तोडली जात आहेत। बघा इथे पण मोठी मोठी झाडं जी आहेत ती तोडली जात आहेत। नक्की काय कारण आहेत, का ही झाडं तोडली जात आहेत, या संदर्भात आपण विचारणार आहोत। परंतु आता इथे महेश कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि महेश कदम हे इथे रस्त्यावर बसलेले आहेत। अरे माणसं मारा ना, झाडं मारताय आता माणसं मारते एक प्रकारे। काय चाललंय? बाल बच्चे हैं आपल्याला माहिती आहे की झाडांमध्ये अनेक प्रकल्पांसाठी शेकडो झाडं जी आहेत ती तोडली जात आहेत। नागरिकांचा त्याला विरोध आहेत। मी आणखीन एक आठवण करून देतो, गडकरीच्या बाजूला देखील अनेक वर्षांपूर्वीची झाडं तोडलेली आहेत। कारण काय तर त्यांना पार्किंग प्लाझाच्या आड कॅफेटेरिया उभा करायचा आहे। ये सही चल रहा है, ये गलत चल रहा है ना, तो इसका पापी तुम क्यों बनता है? हाँ, अरे लेकिन तुमको अपना गलत है ना। इधर कितना टेम्परेचर है ठाणा में अभी, काय परिस्थिती ठाणे शहरामध्ये विचार करा। हे ठाणे शहर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जायचं, आता बिल्डरांच्या सुपाऱ्यांचं शहर म्हणून चाललंय। या माणसालाही कळते चुकीचं आहे। पिंपळाचं वडाचं झाड सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तोडायचा नाही, तरी गेले 10-15 दिवसापासून एसटी आगारामध्ये सर्रासपणे झाडं तोड चालू आहे। आता याला मी सांगितलं झाड वार करण्यापेक्षा माझ्यावर वार कर, माझ्यावर ती कुऱ्हाड घाल। तुला कोणी सांगितलंय? तुझा अधिकारी कोण आहे? तुझे कोण तो विकासक आहे? यांनी सगळ्यांनी याला आदेश दिलेले आहेत, त्या सगळ्यांना कारवाई करा। ही ठाणेकरांची व्यथा आहे आणि ठाणेकरांनो तुम्हाला हे असं तुमच्या झगडायचे। आता आपण स्वतः फील्डवर उतरून झगडत जा, नाहीतर ठाण्यातली झाडं सगळी संपणार आहेत आणि मस्तपैकी बिल्डरांच्या घशात टोलेजंग इमारत उभी राहणार आहे आणि फक्त पैसे कमवणार। हे आता मी प्रश्न विचारला, इधर क्या घाव कैसा लगाइए? बघा झाड कापताना या माणसाला घाव पण लागला होता। कितने साल हो गए? ये 3 साल पहले झाड़ काटते टाइम आपको लगा ना, फिर भी आप इधर का झाड़ी काट रहे। अरे निसर्ग ने आपको ये इसका सजा दिया था। ये कौन है इनका ठेकेदार? इनका ठेकेदार है कौन? गाड़ी आते ना। अरे दिल पे हाथ रख के बोलो, अपने बच्चों को बीबी की कसम खाओगे, तुम सही कर रहे हो? नहीं सही कर रहे हो ना, तो आप क्यों ये करते हो इसे ऐसा? 200-500 के लिए मैं आपको 10,000 रुपए देता हूँ, लेकिन ये अभी ये झाड़ अभी जिंदा कैसा होएगा बताओ? दवा लगाएगा ना, मतलब दवाई का लगा मारने के लिए भी दवा चाहिए और पैदा पेड़ जिंदा करने के भी दवा चाहिए। तुम लोग को कुछ मालूम नहीं है इसके पीछे कितना बड़ा झोल है। हाँ सही है ना? तुम्हाला माहिती नाहीये याच्या मागे केवढा मोठा गौड बंगाल आहे। 10,000 कोटीचा प्रोजेक्ट होणार आहे इथे, 10,000 करोडचा। त्याच्यासाठी आता अजूनही प्लॉट परिवहन खात्याचा हा भूखंड अजूनही ताब्यात गेले नाही कुठल्या विकासकाच्या, तरी सुद्धा हा जो गेम चाललाय हे उद्ध्वस्त ठाणेकरांचा प्लॅन चाललेला आहे। मी पुन्हा सांगतो ठाणेकरांनो, मी माझं काम करतोय जागा करायचं तुम्हाला। आता तुम्ही जागे राहायचं का डोळे बंद ठेवून ठेवायचा हा तुमचा अधिकार आहे। मी याला सांगितलं हा कोयता मार डोक्यात टाक, पण झाडं मारू नको। तो सरेंडर झाला, बोलतो नहीं मेरे को कर रहे करे काय। ये सही लगता है तुमको ये बात?
हे यांचा ठेकेदार कोण आहे? ठेकेदार कोण आहे यांचा? नाव सांग ठेकेदार हा नाव सांग हो इकडे हो हे कोण आहेत? तुम्ही कोण आहे? ठेकेदार कोण हे इकडे कोण आहे ठेकेदार? कोण आहे? किरण दुर्गावडे. हा फोन लाव. का झाडं तोडते थी? वर्क ऑर्डर पण मागून मी हाँ पानी पियो ना. रुको मैं पिलाता है. पानी दे रहे मैं पिलाता है. टेंशन लेने का नहीं. तुमने कुछ नहीं किया है. तुमने सिर्फ आदेश का पालन किया है. लेकिन राक्षसों ने तुमको आदेश दिया. 10,000 करोड़ रुपए से कमाने वाले वो लोग हैं जो तुमको ये बदुआ लेके जा रहे हैं ठाणे का. ये ठाणेकर तुमको गाली देंगे क्योंकि आपने पेड़ क्यों काटा. एक पेड़ काटने का सजा एक मर्डर का सजा है ना? हाँ बराबर ना. 12 साल का सजा है. सजा आप भोगोगे और 10,000 करोड़ कमाएगा कौन? बहुत बड़ा राजनीति वाला जो यूआरपी 9 पे उसने वो हेलीकॉप्टर से आया है और इधर कमाने को बैठा है. उसके एजेंट है इधर थाना में. ये ले पानी दे. ये लो पानी. ये इंसानियत है. क्या है? इंसानियत. ये लो पानी पियो. सूखा खा के नहीं आपका में गलती नहीं है. मैं कितना बोला आपका गलती है. लेकिन आप जो इतने कितने दिन से काम कर रही है? आज ही आया सर आज ही आया रोज हम रोज माणसं चेंज असतात का रे? ठेकेदार माणसं रोज चेंज असतात का? सर मैं गांव से आया हूँ वोटिंग करके आहे गाव से. रोज माणसं चेंज असतात. माणसं लोक चेंज जो फोन ठेव इकडे. इकडे जा इकडे इकडे. ह्या माणसाला ऑलरेडी 3 वर्षापूर्वी झाड कापताना एवढी मोठी जखम झालेली. एक ये जखम काय काय है? मशीन लग गया पेड़ कटिंग के टाइम का मशीन है ना. हाँ बराबर है. आप इतना बड़ा रिस्की काम कर रहे हो. आपके पास किसने बोला आपको आपका खुद का कोई भला कर रहा है? कितना हाजिरी आपका है? 1000 रुपया हाजिरी बस 1000 रुपए में आप अपना इंसानियत जला रहे हो. ये इंसानियत नहीं है. ये पेड़ है. ये जिंदा पेड़ है. इसको मारना मतलब अपन अपने घर वालों की हत्या करना है. ये आपको मालूम नहीं है क्या? सर ऐसा मत करो. मैं आप विनती करता हूँ. हे बाबा तू सांग मला हे तुला कोणी दिलं परवानगी कुठे आहे त्याच्या? मागव. का नाही परवानगी समोर ठेवला तू? मग का मागव? कधी मागवणार? कोण उचलतोय? तू काय करवतोय इथे? मग तुझा रोल काय आहे? तुझा काय संबंध नाही. बाजूला हो. याचा काही संबंध नाहीये सांगितलं. इकडे नाही आपण वर्क ऑर्डर दे ना. मी बोलतो ना. कोण आहे? कोण आहे? कोण नाहीये? लावा कानाला लावा चालू आहे स्क्रीन बंद होते चालू आहे. हॅलो हॅलो. अहो तुम्ही ते एक्सटी वर्कशॉप जवळ झाड तोडण्यासाठी दोन माणसं कामाला लावलेत बरोबर. काय परवानगी आहे हो तुमच्याकडे एसटी वर्कशॉपच्या झाडं तोडण्याची? आणि अचानक कुठला असा एवढा मोठा हे येणार आहे की तर उन्हाच्या काळामध्ये ठाणेकर 45 डिग्री टेम्परेचर सहन करतोय. उष्णतेचा अक्षरशः आग ओकली जाते आणि तुम्ही एवढं कुठला कटिबद्ध कार्य करताय हो सर? हा नाही ऑर्डर पाठवा. तुम्ही इकडे या. मी धावडेंना आता पत्र दिलंय. एसटी आगारामधील झाड तोडण्याच्या पूर्ण फाईल मला पाहिजे. अजून हा प्लॉट हँडओव्हर झाला नाहीये एसटीचा. इथे पीपीटी तत्वावरती प्रोजेक्ट होणार आहे. तुम्हाला जेवढी माहिती आहे जास्त माहिती मी मिळवलेली आहे. पूर्ण इतिहास शोधून घ्या. डायरेक्ट झाड तोडायचा अधिकार कोणा दिला नाही शासनाने. हे कॉन्ट्रॅक्टर आहेत का? ऑर्डर मागवलं वर्क ऑर्डर. हॅलो ऑर्डर पाठवा सर. हाँ चलो छाव मिल जाने का क्या हुआ? धूप हुआ ना, तकलीफ हुआ ना. अभी पेड़ ही तोड़ रहे तो छाव मिलेगी किधर अपने को? अगर आपने पेड़ तोड़ा तो छाव किधर मिलेगा? परिस्थिती बिकट आहे. परिस्थिती खूप बिकट आहे. म्हणजे काय हे सगळं प्रकरण आहे? कारण बघा गेली 8-10 दिवसापासून स्थानिक अनेक प्रकारचा संताप व्यक्त होत आहे. म्हणजे याच ठिकाणी नाहीतर तलावपाईच्या बाजूला म्हणजे गडकरीच्या बाजूला असलेली जागा असेल किंवा आता ही जागा आहे. नक्की काय या जागांचं करणार हे लोक? बघा 2 विषय खूप महत्वाचे आहेत त्या ठाणे शहरामध्ये की एकतर उष्णतेची लाट प्रचंड वाढत चाललेली आहे. 45 तापमानचं आज टेम्परेचर या महाराष्ट्र या ठाण्यामध्ये आहे. ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, दुपारी 12 ते 4 मध्ये बाहेर पाडू नका म्हणून सांगितलं जातंय. सगळ्यात महत्वाचं
गडकर रंगाच्या बाजू जो पार्किंग प्लाझा नावाने जो काय आता वृक्षतोड चालू आहे, मी अभिनंदन करतो मृणालताई पेंडसे यांचं की त्यांनी आवाज उठवला स्थानिक नगरसेवक म्हणून. त्या पार्किंग प्लाझा संदर्भात मी ठाणे महापालिकेचे शिंदे म्हणून अधिकारी आहेत शहर विकासमध्ये, बांधकाम खात्यातले शिंदे अधिकाऱ्यांना भेटलो होतो. त्यांनी मला सांगितलं की 28 माळ्याची पार्किंग असणार आहे आणि त्या पार्किंगच्या वरती एक कॅफे असणार आहे. अरे कॅफे, आता हा कॅफे कोणासाठी असणार आहे याचा उलगडा मी येत्या 15 ठाणेकरांच्या समोर आणणारच आहे. एका राजकीय गडगंज मोठ्या वरद असलेल्या नेत्याच्या पीएसाठी तो कॅफेची तयारी चालली आहे असं मला दृष्टीत आलेलं आहे. पण आता मला माझ्या हातात पेपर येऊ द्या. त्यानंतर हा आहे ठाणे शहरामधला, ठाणे शहराजवळचा एकदम जवळ असलेला हा एसटी जो आगार आहे, कोपड एसटी आगार परिवहन खात्याचा. त्या परिवहन खात्याच्या एसटी आगारामध्ये ही वृक्षतोड चालू आहे. काय गरज नसताना ही वृक्षतोड चालू आहे. मी आगार प्रमुखांना अधिकाऱ्यांना भेटलो. जे काय चाललेलं आहे अजूनही या आगाराचं जे मालकी तत्व आहे ते परिवहन खात्यामध्ये आहे. आम्ही लवकरच सन्माननीय परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा भेट घेणार आहोत. या आगाराच्या या अवतीभोवती काहीतरी मोठं गौड बंगाल शिजलं जाणार आहे. खूप मोठा कट कारस्थान रचलं जाणार आहे. मला माहिती आहे मी एका खूप मोठ्या विकासकाला अंगावर घेतोय. कदाचित माझ्यावरती आज खंडणी पडेल, माझ्यावरती खोट्याचे आरोप केले जातील, मला तडीपाचे शाळा करतील, कायदे दबाव आणतील. मला काय फरक पडणार नाही. काय करायचे करा, पण इथे इतक्या सहजासहजी चुकीचं कुठलंही काम करून देणार नाही. ऍक्च्युली हा आवाज इथल्या स्थानिक नगरसेवकांनी उचलला पाहिजे होता. दुर्दैव ते कुठे कामात बिझी असावेत. ह्या आगारामध्ये पीपीटी तत्वावरती काही बिल्डिंग बांधायचं प्रयत्न चालू आहे. पीपीटी तत्वाचा अर्थ याचा आहे की खाली आगार असणार आणि वरती रेसिडेन्शियल घरं असणार आहेत. आता हा सगळा जो काय शाब्दिक खेळ आहे, पत्रव्यवहाराचा खेळ आहे, तो लवकर येत्या 15 दिवसात मी करणार आहे. जो काय जिथे समोरासमोर गोष्टी घडतील त्या आपण दाखवणार आहे. जर चांगलं केला तर ठाणेकर पाठीशी असणार आहे, पण चुकीचं काय केलात कुठली परवानगी नसताना, अजून महापरिवहननी तो प्लॉट हँडओव्हर कुठल्या विकासाला केला नसताना हा जो घाट चाललाय परिवहनाचा, वृक्ष तोडायचा, हे थांबवणं काळाची गरज होती. म्हणून दक्ष नागरिक म्हणून मी आज आलेलो आहे. मी पुन्हा सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे सांगतो, महानगर संघटने नात्यातर्फे सांगतो, कदाचित मला हे रील बघितले, हे व्हिडिओ लाईव्ह बघितल्यानंतर आम्हा विकासकांच्या अवतीभोवती असलेल्या नेत्यांना, विकासकांच्या अवतीभोवती असलेल्या एजंटांना त्रास होईल. माझ्यावरती खोटा गुन्हा दाखवा टाकला जाईल. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे. कोणत्याही खोटा नाटा गुन्हा दाखवा करा, काही मला फरक पडणार नाही. पण इथे सहजासहजी चुकीचं काम कुठलंही करून देणार नाही, एवढं मी आपल्यासमोर सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आता एक पेपर आहे बघा, ही ऑर्डर त्याने आता मला दाखवली. जवळपास 480 झाडं जी आहेत ती बाधित होणार आहे आणि त्यांचं वयोमान 25 वर्षांपेक्षा जास्त आहे. 480 जी आता झाडं दाखवलेली आहेत. बघा, मी आपल्या मार्फत मी पुन्हा सांगतो की मी वृक्षप्राधिकरणाला आज विनंती केली आहे की मला संपूर्ण फाईल पाहिजे. हे एका ऑर्डरनी आहे ना, त्या ऑर्डरच्या मागचा इतिहास जो आपल्याला लागतो ती नसती आपल्याला मिळणं खूप काळाची गरज आहे. मला संध्याकाळपर्यंत वृक्षप्राधिकरण अधिकारी धडवेंनी विनंती सांगितलेलं आहे की माझ्या विनंतीला मान देऊन की साहेब तुम्हाला पूर्ण फाईल मी पाठवतो. आम्ही उपायुक्तांना भेटलो, त्यांनी सांगितलं की तुम्हाला सगळी माहिती मिळणार. सांगाय तात्पर्य एकच आहे की जे चाललंय हे व्यवस्थित चालणं गरजेचं आहे. जर इथे कुठलीही प्रोजेक्ट होणार असेल तर ठाणेकरांना, इकडच्या रहिवाशांना माहिती असणं काळाची गरज आहे. दुर्दैवाने अजून काही लोकांना पूर्ण याचा इतिहास माहिती नाहीये. मी इतिहास सांगतो की हा शासनाचा भूखंड आहे, परिवहन महामंडळाचा भूखंड आहे. हा परिवहन महामंडळाच्या भूखंडावर हे बघा क्लस्टरचे काम चालू आहे. येथे वाहन पार्क करू नये. कोणी लावलं हवे सर? हे कसला क्लस्टर? अहो, क्लस्टरचे 51 युआरपी आहेत ठाणे शहरामध्ये. अजूनही क्लस्टरचं अधिकृतरित्या कुठल्याही युआरपी वरती काम चालू झालं नाहीये. बघा, 51 युआरपी आहेत. ह्या क्लस्टरचं स्वप्न आणि ज्या स्वप्न ज्यांनी बाळगलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो की क्लस्टर राबवायचा असेल तर लोकांना विश्वासात घेऊन राबवा. हे जे अशी पद्धत चालू आहे ना, त्या कुठलेही क्लस्टर काम चालू आहे, फक्त लोकांना धुळपेकचा प्रकार चालू आहे. जो कोण इथं प्रोजेक्ट उभा राहणार आहे त्या प्रोजेक्टचे काही अधिकारी, काही कर्मचारी
त्या प्रोजेक्टचे विकासकांनी निवडलेले काही कोऑर्डिनेटर हे चुकीची माहिती देतात की सगळं शिंदे साहेबांना माहिती आहे. शिंदे साहेबांना खरं इतिहास माहिती नाही. वेळ प्रसंगी राजकीय शिष्टाच्या बाजूला ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा महानगर प्रमुख म्हणून नाही तर ठाणेकर म्हणून मी शिंदे साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांच्या कानावर सगळा इतिहास सांगणार आहे की तुमच्या नावाने URP 9 असो, काही ठिकाणी दादागिरी केली जाते, काही अधिकारी, काही महापालिकेचे कर्मचारी जे काय दादागिरी करतात त्याचा खुलासा मी त्यांना सांगणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, नक्कीच आपण पाहिलं तर आपण या एसटी वर्कशॉपच्या बाहेर आहोत आणि ही झाडं जी आहेत आणि आता जसं मी तो एक पेपर वाचला जवळपास 480 झाडं जी आहेत ती तोडली जाणार आहेत. बरीच झाडं कशासाठी तोडली जाणार आहेत त्याचा अजून काही खुलासा करण्यात येत नाही. काहीतरी PPP तत्वावर काहीतरी उभारण्यात येणार आहे असं म्हटलं जात आहे. परंतु आता या झाडांच्या पाठीमागील क्लस्टरचे काम चालू आहे हुकुमावरून. बरं आता कोणी लावलंय कारण याच्यावर फक्त लिहिलंय क्लस्टरचे काम सुरू आहे. बाकी त्याच्यावरती ठाणे महानगरपालिकेचा लोगो किंवा काहीच नाही. त्यामुळे नक्की हा बॅनर कोणी लावलाय आणि ही वृक्षतोड नक्की